नमस्कार. आपण आपल्या करमाळा चॅनलला नेहमीच नवीन नवीन विषय घेऊन येत असतो. आजचा विषय असा आहे की शेतकऱ्यांना या विषयापासून बराच फायदा होणार आहे. खात्रीशीर शेळ्या या ठिकाणी भेटणार आहेत. मग ह्या शेळ्या विकणारा जो व्यापारी आहे, जेऊर भागातील प्रसिद्ध व्यापारी सोनाजकरे, मग जेऊर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर ह्यांची वस्ती आहे. सध्या आपण सोनाजकरे हे जे व्यापारी आहेत यांच्या वस्तीवर आहेत. या शेळ्या ते व्यापारासाठी त्यांनी शेळ्या भरलेल्या आहेत. शेळ्या भरपूर असतात. तर तुमचं मुलाखत द्या. आपल्याकडे कसं तुमचा परिचय द्या, तुमचं नाव गाव आपल्या करमाळा चॅनलच्या प्रेक्षकांना. आपल्याकडे कसं खात्रीशीर शेळी भेटते 2-3 पिलाची. आणि नमस्कार, आपल्याकडे खात्रीशीर शेळ्या राहतात 2-2 पिलाची. आणि समजा एखादी शेळी जर आपल्याला समजा खराब लागली तर ती बदलून सुद्धा देता येते. पण अशा शेळ्या शक्यतो माझ्याकडे कधी झाल्याच नाही की कधी महागारी शेळी आली. जरी समजा आलं तरी महागारी बदलून देतो. पण शेळी एक नंबर. आणि तिला कासी बघून चांगली दुधाची बघून शेळी देतो मी खास शेतकऱ्याला. आणि खाली 2-2 सरस 2-2, 3-3 पिलाच्या शेळ्या मी घेतो. म्हणजे तुम्ही शेळ्या घेता पण आणि विकता पण. शेतकऱ्याचा माल मी घेतो बी खात्रीशीर. आणि पुढं एखाद्याला समजा लागली शेळी तर चांगल्या पद्धतीने शेळ्या इथं आपल्याकडे भेटतील. इथनं पुढं शेतकऱ्याला ही समोरची शेळी आहे ही किती ह्याचं म्हणजे काय विकायसाठी आणली का पाळायसाठी तुमच्याकडे? आता सध्या ही आता आपल्याला विक्रीसाठीच भरलेली 3 पिलं देते ती खात्रीशीर. आणि तिचं एक विशेष म्हणजे तिचं कसं आहे माहिती का, तिची चमक, तिची कास ही बघून घ्यायची. शेळी लय भारी आहे. तिला झोपाला बिपाला पिलं टाईट सांभाळते नुसती. किती टाइम आहे अजून शेळी? आणि हिला एकतरी 3 आठवडे गेली साधारण. कास वगैरे दावा वगैरे कास अजून केली नाही का? कास वगैरे केली पण आणि 3 आठवड्यात ही शेळी हळूहळू आता कासाला लागायला लागली पहिली. काय तुम्ही नेमकं कुठल्या शब्दात बांधलेलं राहतात? एखाद्याने शेळी घेतली तर त्याला तुम्ही काय शेळी जवळ सड मकं निघलं तर त्या बांधल्या. शेळी समजा काही खात नसेल तर ती परत आपण तिला टॉनिक वगैरे देऊन चांगल्या पद्धतीने सांभाळून मला महागारी करू शकतो. शेळी त्या शेळीची काय किंमत होईल साधारण तुमच्याकडे? त्या शेळीची 18,000 किंमत होईल. 18,000 पर्यंत विक्री करणार आहे. आपण 3 पिलं होत्यात तिला. आणि त्या शेळीचं त्याच्या जवळपास अगोदरचं बोकड ही परत आता ह्याच्या या झाली. ही बोकड तुम्ही बघू शकताय कमीत कमी 25 किलो आता सध्या त्याला मटण आहे. ही पण विक्रीसाठी ठेवलं जातं. विक्रीसाठी ठेवले 40 किलो हाय असं भरतो ती. घरचा माल आहे का विकत घेतला? आपले हे शेळीचं बोकड आहे पण घेतलेलंच आहे त्या मालकाकडून बोकड. त्या शेळीचं बोकड आहे का? हा. बरं. आता किती शेळ्या आहेत? आता एकरीला काय 1, 2, 3, 4, 5 आहेत आज सध्या. आता कमी आज काल शनिवारी इकडून आल्यामुळे शेळ्या आता एवढं राहिलेले. घरी सुद्धा खात्री वेलेली जर शेळी असेल 2 करडा असेल काय किंमत होती तुमच्याकडे? साधारण तरी शेळी बघून होती. समजा शेळी खाली पाट बोकडा असला तर 15,000 आणि 2 बोकडा असले तर 20,000च्या आसपास. आणि 2 पाटे असले 14-15ला देऊ आपण चांगली. पण शेळी बी खाली जातीला गोतीला चांगली. आणि शेळ्या कशा बघून आणताना 50 किलोच्या पुढच्या शेळ्या. शेळ्या खात्रीशीर. कुठल्या जाती शेळ्या भेटतात? आता आपल्या उस्मानाबादी काय आहे त्या, इजापुरी जातीचे काय आहे त्या, गावरण आहे त्या. पण शक्यतो उस्मानाबादी मधल्या शेळ्या आपल्याकडे भेटतील. हप्त्याला किती तुम्ही शेळ्या विक्री करतात? असे घेऊन मी खेड्याने तरी 30-40 शेळ्या घेऊन येतो मार्केटला नेऊन. हप्त्याला? हा, घरी बी आपल्या 10 शेळ्या जातात. म्हणजे घरी तुम्हाला गिरायक घरी सुद्धा येतात? हा, इथं घरी येऊन नेतात माणसं. विश्वासाठी देतोय खात्रीशीर घरीच घेऊन नेतात माझी मशी. कुठल्या गावचे लोक आपल्याकडे काय इथले तर खेड्यातले येतात. वारकटनं, साड, गोटी, लिंबोर, मलोडी, लहो, इकडं कोमीज, परत जीवरवाडी ही आसपासची. जीवर किती किलोमीटर तुम्हाला इथून? जीवर आपल्यापासून काय फक्त 1.5 किलोमीटर आहे इथनं. लोकांना जर शेळी विकायची असेल किंवा तुमच्याकडून घ्यायची असेल संपर्क काय नंबर? आता हे काय कॉन्टॅक्ट नंबर आहे कोण सांगते? सांगू शकाल का नंबर तुम्ही? आपला नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या 8999 सांगा ना. 57 2659. या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला? हा, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. शेळी विक्रीसाठी पण आणि घेण्यासाठी? हा, घेण्यासाठी विकण्यासाठी. बर. माझा नंबरच आहे. तुम्ही कुठलं बाजार करता? मूल्यम, राशीन आणि अकलूज हे 3 बाजार करतो मी. असं जेवण मध्ये? आणि आपला जीवरच्या बाजारावर इथं घेऊन इथं विकतो. जीवरचा बाजार आपला लहान आहे पण त्या मनाने आमच्या मनाने चांगला बाजार करतो. तुम्हाला बिटेलची शेळी पाहिजे असेल तर मिळेल का? हा, बिटेलच्या जातीच्या पाटी भेटते आणि शेळ्या भेटते खात्रीशीर ती. बर. बिनोला बिटेलचं बोकाड वगैरे भेटेल समजा आपल्याला. बर. आता हे बोकड आहे ते काय कधी आणलेलं आहे तुम्ही? आता ही बोकाड आणलेले हे काल शिळीन बोकाड आणलेले. तर विक्रीसाठी शेळी समोरची दिसते ती? हा, विक्रीसाठी शिळीन बोकाड बी विक्रीसाठीच. आणि ते बसलेलं का बनवत का शेळ्या? हा, ते बसलेली बोकाड एक आहे ती शिळी का बन. ही 2 करडाची का? हा, ही 2 ही मुडी आहे खाण्यातली आपली. ही उस्मानाबादी मधलीच मूर्ती पण मुडी आहे. बर. हा, ही मेंढरातली शिळी आहे. थोडा हा, आज सध्या काय झाले इकून राहिलेलं माल आहे ही सणामुळे गणपती. हा, अकलूजच्या बाजारावर विकून आलेले आपले बाकीचे विकले आणि घरी ठेवलेले शेळ्या. तुम्ही आज बाजार करून आला? हा, आणि ही आल्या माघारी आल्या घेतल्या तेवढ्या शेळ्या मी. जास्तीत जास्त शेळीची किंमत काय होईल मोठ्या शेळीची? मोठी शेळी काय गेली असे 30,000 35,000 पदूर शेळ्या आहेत आपल्याकडे.
आता 4-5 खेड्यात आपण माल घेतोय, योग्य रेटमध्ये घेतोय आणि कोणाची विकायची असली तर तुम्हाला नंबर तर दिला जाईल. त्यामुळे कधी फोन करा आणि विकायची असल्या तर खात्रीशीर आपल्याकडे शेळ्या भेटतील. आता आपण चांगल्या मोठ्या शेळ्या असल्या तर इथं खात्रीशीर देतोय, असं आपलं हे या. पण कोणाची बोकडं पाठरं योग्य रेट घेतोय आपण, योग्य रेटमध्ये. आणि शेळ्यांचं बी असं आहे की माझ्याकडे आता या झालेल्या शेळ्या द्या. बाबा ही शेळी बघू शकता तुम्ही, शेळी बी 1 नंबर शेळी विक्रीला आहे. आणि इथं एक बसलेली एक शेळी आहे, तिला 2 पाटीत, ही बी विक्रीला आहे. पण कॉन्टॅक्ट नंबर एक वेळ सांगा फिरसे. नंबर घ्या आपला 8999 57 26 59 हे आपला नंबर आहे आता.